आपण सर्वांनी मागच्या काळामध्ये बघितलं असेल की आपल्या देशाचे नेते व विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जवळपास 3 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकशाहीची हत्या कशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत आहे हे आपल्या सर्व देशासमोर लोकांसमोर दाखवलेलं होतं। आता आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडणूक आयोग घोळ करत आहेत हे आम्ही सर्वांसमोर आज दाखवत आहोत। आमचे पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 38 या प्रभागामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या काही लोकांच्या माध्यमातून जे त्या भागात काम करत आहेत त्या लोकांच्या माध्यमातून जेव्हा मतदार याद्या बघण्यात आल्या त्या मतदार याद्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा घोळ आलेला आहे की आम्ही सर्वजण आश्चर्यचकित आहोत। त्या प्रभागामध्ये जवळपास 1,45,000 वोटिंग आहे, त्यापैकी 35,000 वोट या मतदार यादीमध्ये त्यांच्यासमोर ॲड्रेसेस नाही आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ॲड्रेस त्यांच्यासमोर त्या लोकांच्या नावासमोर दिलेलं नाही आहे। जवळपास 35,000 अशी नावं आहेत। त्यानंतर जवळपास 15,000 अशी नावं आहेत जी नावं दुबार आहेत, म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावाने त्याच प्रभागामध्ये 2 जागी वोटिंग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला या संदर्भात जाब विचारण्यात आला। आपल्या समोरच इथं एक दुबार मतदार आहेत भूषण रानभारे यांनी 4 वेळा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि 4 वेळा महानगरपालिकेला पत्र लिहिलं की आपण माझं जे दुबार नाव आलेलं आहे ते दुसरं जे नाव आहे ते डिलीट करा, पण कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लोकांनी दिलेलं नाहीये। आणि त्यांना जेव्हा आम्ही जाब विचारला तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही जे 15,000 दुबार मतदान आहेत त्या लोकांना आम्ही मतदानच करू देणार नाही। जेव्हा यांनी त्यांना विचारलं की आपण कशा पद्धतीने हे सांगता तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्या प्रत्येक वोटरच्या पुढे एक स्टार लावू। आता मला निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता हे जे दुबार मतदार आहेत हे आपल्या समोर बसलेले आहेत आणि जे दुसरं दुबार मतदान यांच्याच नावाचं दुसऱ्या फोटोचं आणि दुसऱ्या ॲड्रेसचं बनवलेलं आहे, जेव्हा हे मतदानाला जातील तर निवडणूक आयोग कसा ठरवेल की हे खरे आहेत, हे खरे मतदार आहेत की ते खरे मतदार आहेत। आणि जर त्या व्यक्तीच्या ऐवजी या व्यक्तीला जर आपण मतदान करताना थांबवलं तर ही लोकशाहीची खूप मोठी हत्या होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक युवकाला आणि प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे त्याची हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होईल याची खात्री आम्हाला 100% आहे। आता दुसरे जे प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक 21 आणि प्रभाग क्रमांक 20 या प्रभागांमध्ये जवळपास अशाच पद्धतीने घोळ झालेला आहे की एका घरामध्ये एका वडिलांचं वय 37 दाखवलेलं आहे आणि त्यांच्या मुलाचं वय 31 दाखवलेलं आहे, म्हणजे अक्षरशः हसण्यासारखे हे प्रकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेले आहेत। त्यानंतर आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगाने एक खूप मोठा नवीन प्रकार चालू केलेला आहे की आता आपण निवडणूक यादीमध्ये आपण जेव्हा मतदार याद्या बघतो तेव्हा मतदार याद्यांमध्ये नाव हे असतं, तर 5 मतदार ह्या 38 नंबर प्रभागामध्ये असे आहेत की ज्यांचं नावच नाव आहे। म्हणजे निवडणूक आयोगाने हा खूप मोठा प्रकार मला असं वाटतं लोकशाहीची हत्या करण्यासाठी चालू केलेला आहे। आज हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही ह्या 3-4 प्रभागाच्या माध्यमातून जे निवडणूक आयोगाचे घोळ आहेत ते आपल्या सर्वांसमोर आणलेले आहेत आणि एक खूप मोठा प्रश्न आता निवडणूक आयोगाच्या संदर्भात सर्वांसमोर आलेला आहे। आणि याच एका प्रभागामध्ये जिथं 1,45,000 मतदान आहेत त्यापैकी जवळपास 45,000 मतदानावर एक क्वेश्चन मार्क आहे, तर जवळपास 25% मतदान हे बोगस आहेत असा आरोप आमचा इलेक्शन कमिशनवर निवडणूक आयोगावर आहे। आणि जर एका प्रभागामध्ये 25% वोटर्स हे बोगस असतील तर निवडणूक कशा पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालू आहे हे आपल्या सर्वांना दिसतंय। आणि निवडणूक आयोगाने माझी त्यांना विनंती आहे की एकदा स्पष्ट करावं की भारत देशामध्ये लोकशाही आहे की नाही, कारण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वागत आहे त्यामध्ये कुठेही असं वाटत नाहीये की देशामध्ये लोकशाही राहिलेली आहे। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिलाय त्यांना तो लोकांना द्यायचा आहे। निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगावं की भारत देशामध्ये आता लोकशाही राहिलेली नाही,
भारत देशाची वाटचाल ही चायना आणि रशिया सारखी झालेली आहे, जिथं फक्त दंडुकशाही आणि राजेशाही चालेल, लोकशाही इथं चालणार नाही. याच माध्यमातून आम्ही पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे जे घोळ झालेले आहेत ते आपल्या सर्वांसमोर आणू आणि 12 तारखेला जर आमच्या सर्व प्रश्नांचे निवारण निवडणूक आयोगाने किंवा महानगरपालिकेने केले नाही तर या संदर्भात खूप मोठं आंदोलन पुणे शहरामध्ये आमच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभं केलं जाईल याची खात्री आम्ही घेतो. कारण एखादा कार्यकर्ता जर खूप वर्षापासून निवडणुका लढण्यासाठी सामाजिक कार्य करत असेल, खूप काम करत असेल, आपल्या आयुष्याची सर्व पुंजी त्या निवडणुकांसाठी लावत असेल, वेळ लावत असेल आणि अशा पद्धतीने जर अन्याय त्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने हायजॅक करून निवडणूक आयोग करत असेल तर तो आम्ही सहन करून घेणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाने एक गोष्ट मात्र नक्की समजून घ्यावी की काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे महात्मा गांधींना मानणारे नक्कीच आहेत, त्यांच्या विचारांनी मानणारे नक्कीच आहेत, पण आम्ही भगतसिंगला सुद्धा विसरलेलो नाहीये. जर वेळ आली निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करायची तर तो सुद्धा आम्ही 100% करू. धन्यवाद.